मी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. पण तुम्ही तुमचं कौतुक करावं लागेल. तुमच्या प्रत्येकाच्या पायात चप्पल करून जरी माझ्या काकड्याचं घातलं तरी तुमची बरोबर मी करू शकत नाही. कोणीच माणूस 5 वर्ष सरपंच टिकत नाही. 5 वर्षाच्या नंतर दुसऱ्या भागात त्यांची मनाची तेवढी घालमेल होत असते. पण तुम्ही 30 वर्ष मला जपाला जिल्हा परिषद निवडणूक लागली आपल्याला रेखाताई करणे मॅडम यांना जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे. आपण गेलेल्या वेळेस त्यांना आपण या गावातून भरभरून मतदान दिलेलं होतं. आमच्या भाषणामध्ये आम्ही कधीच विरोधी उमेदवार कुठल्याच तर नाही कुठल्याच जे आपल्या विरोधात उमेदवार त्यांच्याकडे कुठल्याच उमेदवारांपैकी टीक करीत नाही. पण रात्री एका उमेदवाराने आमच्या गावात येऊन जे बोललं त्याच्याबद्दल मला आपल्या गावकऱ्यांना थोडा खुलासा करावा लागला. आम्ही ते उमेदवारचं त्या विरोधी उमेदवारचं नावच घेण्या गेलो. का म्हणा घेण्या गेलो तर आम्ही विचारलं आम्ही कसे आहोत, तुम्ही आम्हाला मतदान का द्यायचं हे फक्त आम्ही ते विचारित आहोत. त्याची काय जोडलायची मला सगळंच माहिती आहे. तुमचं कुठलंच काही गेलेलं नाही. तुम्हाला आठवत असेल आपल्या गावचं उपकेंद्र झालं घुमरोड तुमच्या असेल त्यावर झालं. पण ही जिल्हा परिषदची शाळा आपली 2 मजली शाळा साधं सर 2 मजलीला त्यावेळेस परमिशन नव्हतं जिल्हा परिषदचा. विरोधी मध्ये उमेदवार असून रेखाताईंनी जिल्हा परिषद मध्ये ठराव घेऊन रुग्णाला जागा नाही म्हणून 2 मजलीची शाळा रेखाताईंमुळे झालेली आहे. त्या सभागृहाला सुद्धा त्यांचा बराचसा हात लागलेला आहे. आणि ताईने जे नेलं ताईने जे नेलं काय केलं. आता दादाच्या घराच्या पुढे मोठे मोठे कुत्रे आहेत. कुठे कोणी बघितलं सांगा कोण पण दादाच्या घराला गेले घ्यायचं तर कुणी महाराज तुम्ही दादाच्या घरी गेलो एक तर कुठं आहे काय बोलायचं म्हणजे दादावर टीका. तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला मतदान द्यावं लागेल. आज लोक जागरूक झाले. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे या हनुमान मंदिरात उभारून विनंती आहे दादाला जपायचं काम करा. गणेश दादाला जर तुम्ही जपता दादा आपल्या सगळ्या बहुजनांचं झाड आहे त्या झाडाला पाणी घालायचं काम करा. तुम्हाला कुणाला राग असेल माझा राग असेल तर मला मत देऊ नका. खाल्लं मत मला देऊ नका. माझा राग असेल तर देऊ नका. मी त्या झाडाचा फाटा आहे. फाटा मोडला तर त्या ठिकाणी दुसरा फाटा उठतो. पण झाड जर बुडातलं मोडलं तर त्या झाडाला जे करायचं मी तुम्हाला सांगतो. आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या झाडाला फक्त पाणी घालायचा प्रयत्न करा. कुणाच्या सरकार त्यांचं आता या ठिकाणी बघा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार त्या पक्षाची जिल्हा परिषदेची उमेदवार रेखाताई त्या पक्षाची पंचायत समितीची उमेदवार सुरेखा टेंगे तुम्हाला सांगतो या त्यांच्यापाशी काय ती तुतारीचा जो उमेदवार आहे ती तुतारी पक्ष आता विलीन होणार आहे. बातमीमध्ये तुम्ही ऐका दोन्ही राष्ट्रवादी एका जागी तो लगेच दुसऱ्या दिवशी अपक्ष होणार आहे. एखाद्या आला निवडून तर आणि अपक्षाचं काय असते हो अपक्षाला कुठला अपक्ष नाही ना कुठलं काय नाही. आणि या गावचा विकास करायचा असेल या आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महायुतीच्याच उमेदवाराचा विजय करावा लागेल. तुम्हाला माझी विनंती आहे
तुम्ही तर मतदान देणार आहोत, तर तुमच्या गावातले बक्कळ आपले सुलतानला, शिरपूरला, टाकळगावला, गंगाईतपर्गेला चौकड आपले पाहुणे आहेत. प्रत्येकाला सांगायचं की आमच्या गावामध्ये फक्त एका ताई चालत आहे. दोन्हीही कमलं आमच्या गावात खाली एक वरी एक नाही, वरी एक खाली एक नाही. तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती करतो, आपल्या विरोधामध्ये बऱ्याच जणांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी आपले युवराज बदले होते, त्या खंडाळीचे होते, लक्कन घोडके, दसवाडीचे लक्कन घोडके होते. पुन्हा आमचा मयूर नागर म्हणजे तिकिटाचा रेसमध्ये होता, दादाच्या पाठीमागे होता तिकीट भाग. पण सर्वांनी नेत्यांच्या विनंतीला आणि नाथराव मामाला जर तिकीट असेल तर म्हणून सगळ्यांनी मागा घेतली. मी सर्वांच्याच गावात जाऊन सर्वांचाच आभार मानले. तसं युवराजचं सुद्धा या गावामध्ये वापस घेतल्यामुळे आभार मानतो. आणि तुम्हाला दादाला पुढे जायचंय तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती, मतदान ज्याचं असं बाहेर ते बोलून घ्या. आणि जे काय आपल्याला तुम्हाला सांगतो, जिथं पाहुणे असतील तिथं कळकळीनं फोन करून सांगा की आपल्याला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला मतदान द्यायचं आणि आमच्या गावामध्ये पूर्ण चालत आहे. आज दसवाडीमध्ये सगळ्यांनी सांगितलं नाही नाही आम्ही इकडे थांबून सांगितलं. तसं आता आणि वृद्धाचं दादाचं हक्काचं गाव आहे, दादा साहेबांना व्हायचं. वृद्धामध्ये काय दादाला म्हणलं की दादाचं म्हणलं कालचं व्हायला दादाला 564 बोलत. तर तुम्हाला आता जास्त मी बोलला, कळकळीची विनंती सर्वांनी की दोन्ही कमळावर मतदान करा आणि आपले महायुतीचे उमेदवार विजयी करा एवढीच विनंती करतो. इतर थांबतो. जय हिंद. धन्यवाद.